सांगली जिल्ह्यातील वाहनांना नियमबाह्य तेजस्वी LED बल्ब बसवल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने गेल्या वर्षभरात 1044 वाहनांवर केलेल्या कारवाईत एकूण 4,56,200 रुपये दंडाची आकारणी करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मोटार वाहन कायद्यानुसार प्रमाणित प्रकाश यंत्रणाच वापरणे बंधनकारक आहे. मात्र नियमबाह्य पद्धतीने वाहनांना अतिशय तेजस्वी LED बल्ब बसवल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांचे डोळे दिपून काही काळ दृश्य अस्पष्ट होते. त्यामुळे वाहनावर नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढून अपघात होण्याचा धोका निर्माण होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्ते सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण होत असून पादचारी व दुचाकीस्वारांच्या जीवितालाही धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाकडून तीव्र स्वरूपात कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. माहे एप्रिल 2025 ते माहे फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये कार्यालयातील वायुवेग पथकामार्फत एकूण 939 इतक्या वाहनावर कारवाई करून 4,01,700 रुपये दंडाची आकारणी केली होती. तसेच मार्च 2026 मध्ये वाहनांना तेजस्वी LED बल्ब बसवल्याबाबत एकूण 105 इतक्या वाहनावर कारवाई करून 54,500 रुपये दंडाची आकारणी केली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी नियमबाह्य पद्धतीने वाहनांना अतिशय तेजस्वी LED बल्ब बसवण्यात येऊ नयेत अथवा बसवण्यात आलेले नियमबाह्य तेजस्वी LED बल्ब वाहनातून काढण्यात यावेत, जेणेकरून इतर वाहनधारकांच्या जीवास धोका निर्माण होणार नाही. असे न केल्यास संबंधित वाहनधारकांना दंडास सामोरे जावे लागेल याची नोंद घेण्यात यावी, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.